नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आज आपण निघालो आहोत दर्शन यात्रेच्या एका खास ट्रिपला। विशेष म्हणजे ही जी ट्रिप आहे ती नाशिक जिल्ह्यातून पहिल्यांदाच निघालेली खाटू श्यामजी दर्शन यात्रा आहे। ही फक्त यात्रा नाही तर दोन राज्यांमधील देवदर्शन, श्रद्धा आणि प्रवासाचा अनुभव आहे। म्हणजे सटाणापासून थेट खाटू श्याम दर्शन यात्रा। आणि ही जी देवदर्शन यात्रा असणार आहे ती टोटल 5 दिवसांची असणार आहे। याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, कुठं कुठं फिरणार आहोत, राहण्याची काय सोय असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे। आपला जो प्रवास असणार आहे मंदसौर पशुपतीनाथ मंदिर, मंडफिया सावलिया शेठ मंदिर, चित्तोडगड किल्ला, पुष्कर, श्री ब्रह्मा मंदिर, खाटू श्यामजी मुख्य दर्शन, उज्जैन, श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन परत एकदा आपल्या या ठिकाणी होणार आहे। तर एवढे पॉइंट आपल्याला या देवदर्शन पॅकेज मध्ये मिळणार आहे। सटाणापासून या जर्नीचा अंतर बघायचं झालं तर 2000 ते 2500 समथिंग आपला येऊन जाऊन कंप्लीट प्रवास होणार आहे। सटाणा आगारातून 2 देवदर्शन यात्रा जाणार आहे। एक म्हणजे आपली ही पहिली ट्रिप जाते खाटू श्याम दर्शन यात्रा, त्याच्यानंतर द्वारका दर्शन यात्रा। बॅग लय जड आहे राव, इथं बॅग ठेवतो। तर मंडळी आतापर्यंत जेवढे पण आपण देवदर्शन सहल यात्रेचा प्रवास केलेले तुमच्यापर्यंत पोहोचवलेले 3.5 शक्तीपीठ, अष्टविनायक दर्शन, गणपतीपुळे, ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा, जगन्नाथपुरी, अयोध्या आणि आता खाटू श्याम। आता याच्या पुढे जास्त काय आठवत नाही, पण आपण बऱ्यापैकी देवदर्शन यात्रेचे व्लॉग बनवलेले। सटाणा बस स्टँडला सध्या टाइम झालेला आहे तो 9:40 आपल्याला जी बस लागणार आहे ती रात्री 11 वाजता। आणि एका गोष्टीचं मला फार नवल वाटतं ते म्हणजे बस स्टँड एकदम टापटीप नीटनेटकेपणा, स्वच्छता दिसत असेल तुम्हाला। लाइटिंग वगैरे लावलेले, इथे एसटीचा डेपो, इथे कॅन्टीन आहे। टोटल 15 फलाट असलेले बस स्टँड आहे। स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानचा बॅनर आहे आणि याच बॅनरच्या पाठीमागे एक गार्डन आहे। एकदम मस्त अशी मोहीम राबवलेली आहे इथं। मला वाटतं खानदेशातील पहिलंच असं बस स्टँड बघितलं असेल मी की सटाणा बस स्टँड एवढं सुंदर आणि टापटीप एकदम जबरदस्त। आज जी तारीख आहे 4 जानेवारी 2026, आज 12 नंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात होईल आपली आणि आपला प्रवास पण रात्रीच्या 12 नंतर 5 जानेवारी पासून चालू होते। म्हणजे या यात्रेचा वेळ कुठं वाया नाही घालवला, असं कट टू कट नियोजन केलेलं आहे। तर मंडळी आपली जी गाडी जाणार आहे सटाणावरून सटाणा, मालेगाव, धुळे, चेंदवा, धामनोद, रतलाम, मंदसौर, निमत, सावरिया शेठ, चित्तोडगड, पुष्कर, खाटू श्याम, जयपूर बायपास, शिवदासपुरा रोड, कोटा, उज्जैन, इंदोर, धुळे, मालेगाव आणि परत सटाणा असा आपला गाडीचा मार्ग असणार आहे। तर मंडळी आपण आता डेपो मध्ये आलेलो आहे। इथे बस जी सजावट आहे ना ती चालू आहे आणि कशा प्रकारे बस सजवली ना तुम्ही पाहू शकता। स्टीअरिंगला मस्तपैकी असं कव्हर लावलेलं आहे, त्याच्यावर नाव दिलेलं आहे क्वीन। एकदम जबरदस्त दिसते आणि इथे जय बाबाजी असं काहीसा आतून बसचं डेकोरेशन केलेलं आहे मस्तपैकी असा। या गाडीला ना रूट बोर्ड द्यायला रॅक होता बघा, तो काढून टाकलेला आहे तर एकदम प्लेन झालेला आहे। मस्त दिसतं। प्लेन झाल्यावर बघा किती जागा उरते। अजून सजावटीचं काम बाकी आहे। या ठिकाणी मॅट टाकलेला आहे, पाठीमागे रेड कलरचा LED लावलेला आहे जेणेकरून बसची जी लाइटिंग आहे आणि बसचा जो लुक आहे ना ते असं उठून दिसतं। ही गाडी सजवली आहे ना खाटू श्याम देवदर्शन यात्रेसाठी, भाई जबरदस्त। तुम्हाला एकदा इंट्रो दाखवतो। तर मंडळी गाडीमध्ये प्रवासी वगैरे आलेले, प्रत्येकाला प्रत्येकाची सीट मिळालेली आहे। आता हीच गाडी सटाणावरून निघल्यावर कोणकोणत्या मार्गाने जाणार आहे, पहिला स्टॉप कुठं असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या टूरचे जो कोणी कोऑर्डिनेटर असतील त्यांना विचारूया। प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्या गाडीची पूजा होणार आहे। खाटू श्याम भगवान की जय। रामकृष्ण हरी। मी राजेंद्र अहिरे, आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन सटाणा आगार। सर्व बागलाण आणि देवळा तालुक्यातील तमाम भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो। म्हणजे साधारण दत्त जयंतीच्या दिवशी की आपण आपल्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील भाविक भक्तांना गिरनार आणि खाटू श्याम अशा 2 वेगवेगळ्या दर्शन यात्रांचा आपण एक घोषणा केली होती आणि त्या अनुषंगानं आज 5 जानेवारीच्या पहिल्याच दिवशी आपण खाटू श्याम साठी आपल्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील 40 प्रवाशांना दर्शनासाठी घेऊन जातो आहोत। खऱ्या अर्थानं ही अतिशय सर्व भाविक
भाविकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. परंतु बागलाण आणि देवळा ही 2 तालुके सांभाळत असताना इथे भक्तीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये दिसतं. यासोबतच आजूबाजूच्या जे राज्यात आहे तिथे राज्यांमध्ये जायचं जर ठरलं लगतच्या आंतरराज्यामध्ये तर खासगी वाहतुकीशिवाय पर्याय त्यांच्याकडे नव्हता किंवा क्रुझरच्या माध्यमातून एक वाहतूक व्यवस्था जोर धरते आपल्या तालुक्यामध्ये, दोघं तालुक्यामध्ये. आणि आपण बघत असाल गेल्या वर्षभरापासून खाटूश्यामच्या संदर्भामध्ये अतिशय एक जाज्वल्य देवस्थान नव्यानेच इतकी प्रसिद्धी त्याची झाली आणि आपण बघतोय दोघं तालुक्यामधून रोजच्या रोज 15 ते 20 क्रुझर भरून जात आहेत. आजूबाजूच्या नाशिक असो किंवा इकडच्या मालेगाव असो या बाजूने ह्या बागलाण तालुक्यामधून खासगी ट्रॅव्हल्स खाटूश्याम बाबाला जायला लागल्या. त्यांची एक भाड्याची जर रक्कम पाहिली तर एक कुचंबना ह्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील प्रवाशांची भाविकांची होत होती. आणि तीच बाब हेरून आमच्या राज्य परिवहनने आणि आमचे प्रादेशिक व्यवस्थापक विजयजी गीते साहेब, आमचे सन्माननीय विभाग नियंत्रक यांच्या संकल्पनेतून ही एक आपण राज्य परिवहन महाराष्ट्रामध्ये तर सेवा देतोच आहोत. आज आपण पहिली गाडी खाटूश्याम करता रवाना करतो आहोत. लवकरच आपली 15 तारखेला दुसरी खाटूश्याम रवाना होते. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये 10 तारखेला आपण द्वारका आणि गिरनार दर्शनासाठी देखील आपल्या तालुक्यातील भाविकांना घेऊन जाणार आहोत. ही दर्शन बस सेवा दर 10 दिवसांनी खाटूश्याम आणि दर 10 दिवसांनी द्वारका गिरनार ही चालूच राहणार आहे. तर आपण त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझे नाव अमोल भामरे. आज आपण सटाणा आगारातून खाटूश्याम यात्रेसाठी इथून आपण मार्गस्थ होत आहोत. तर या ठिकाणी आपला पहिला जो प्रवास असणार आहे सटाण्यावरून मंदसोर या ठिकाणी जाणार आहोत. मंदसोर या ठिकाणी पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढचा मुक्काम करणार आहोत सावरिया शेठ या ठिकाणी. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण सावरिया शेठ या ठिकाणी मुक्काम करणार आहोत. सावरिया शेठचं दर्शन घेतल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी निघणार आहोत पुष्कर. त्याच्यानंतर आपण मुक्काम करणार आहोत खाटूश्याम या ठिकाणी. आपण तिसऱ्या दिवशी निघणार आहोत उज्जैनसाठी. उज्जैन या ठिकाणी महाकालचं दर्शन घेतल्यानंतर आपण सटाणा या ठिकाणी परतीच्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहोत. प्रवासी मित्रांना माझी एक नम्र विनंती असेल, राज्य परिवहन महामंडळ सटाणा आगाराच्या बसमधून प्रवास करत असताना आपल्या ज्या काही मागच्या गोष्टी असतील त्या आपण या ठिकाणी सटाणा आगारात विसरून आणि संपूर्ण 3 दिवसाचा 4 दिवसाचा जो काही प्रवास आहे तो आपण अतिशय सर्वांच्या सोबत मिळून आपल्याला साजरा करायचा आहे. बोला यशवंतराव महाराज की जय. तर मंडळी आता वाजलेत 12:50 आणि आपल्या प्रवासाला सुरुवात होते. ज्यांच्या नावाने संकटे दूर होतात त्याच शांबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन या यात्रेला सुरुवात करूया. बोला हरे का सहारा. मंडळी आपण पोहोचलेलो आहे मध्य प्रदेशातील नामली बायपास या ठिकाणी. बरोबर दुपारचे 1:40 झालेले. पाहू शकता पाठीमागे आपली बस थांबलेली आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि आपण ज्या हॉटेलला जेवणासाठी थांबलोय हॉटेल आणि हा जो रोड आहे ना चित्तोडगड भुसावळ हायवे आणि मो निमज रोड आहे. आता इथून आपल्याला मनसोर जायचं. मनसोर 76 किलोमीटर आहे. तर अजून आपला 1.5-2 तासाचा जर्नी राहिलेला आहे मनसोर पोहोचण्यासाठी. तर आपण सटाणा पासून जवळपास या ठिकाणापर्यंत 450 किलोमीटरचा जवळपास आपण अंतर कव्हर केलेलं आहे. तर मंडळी जेवणाचा थोडासा इश्यू आहे कारण 2-3 हॉटेल बघितले. एवढं काही खास हॉटेल नव्हतं जे आपण पहिल्यांदा थांबलो होतं. हा पण एक गोष्ट मात्र खरी, या पॅकेज मध्ये जेवण इन्क्लूड नाहीये. या यात्रेसाठी जे आपल्याला चार्जेस पडलेले आहेत ते 5,600च्या आसपास काहीतरी
समथिंग चार्जेस पडलेले. बाकीचा जो खर्च आहे जेवणाचा आणि राहण्याचा तो तुमच्याकडे. या आधी जी गाडी थांबली होती काही प्रवासी म्हणाले जेवण काय तिकडचं चांगलं नव्हतं. नशीब आपण धारमध्ये ज्यावेळेस थांबलो होतो कालिका मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्यावेळेस मी 2 प्लेट तरी पोहा घेतली होती. त्यामुळे काही जास्त भूक नाही. तर आपण पोहोचल्यानंतरच बघूया जेवणाचं काय कसं करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ट्रिपा केलेल्या आहेत लो बजेट, मिड बजेट, हाय बजेट याच्यानुसार आपण ट्रिपा केलेल्या आहेत. म्हणजे ही जी ट्रिप येते ती लो बजेट मध्ये येते. लो बजेट म्हणजे असं नाही की बाबा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतील. काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतील जसं की राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय. याच्यात जर राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली असते ना इन्क्लूड तर 7,000 7,500 एवढा खर्च आला असता. तर मंडळी आपण पोहोचलेलो आहे आपल्या देवस्थान यात्रेच्या पहिल्या पॉईंटला. सटाणापासून जवळपास 500 ते 550 किलोमीटर अंतर गाठत पहिल्या पॉईंटला पोहोचलेलो आहे. मंदसौर पशुपतीनाथ महादेव मंदिर. तर सगळे दर्शनाला गेलेले. जाऊया आता. सटाणापासून आपल्याला मंदसौर पोहोचायला तब्बल 15-15.5 तासांचा कालावधी लागलाय. 15.5 तास आपण कंटिन्यू प्रवास करतोय. गाडीमध्ये झोप वगैरे बऱ्यापैकी झालेली आहे. तिथून आत जायचं ना. चला मंडळी मस्तपैकी असा या पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन घेऊया. मध्य प्रदेश मधील हे मंदिर भगवान शंकराच्या पशुपतीनाथ स्वरूपाला समर्पित आहे. पशुपतीनाथ म्हणजे सर्व सृष्टीच्या सर्व जीवांचा पालनकर्ता महादेवाचे रूप. इथे असलेले शिवलिंग अतिशय प्राचीन आणि स्वयंभू मानले जाते. विशेष म्हणजे या शिवलिंगावर नैसर्गिकरित्या मानवी चेहऱ्यासारखी रचना दिसते, ज्यामुळे हे मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा असून मंदसौर परिसरातील लोकांसाठी हे श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे. नदीकाठी वसलेले हे मंदिर मनाला शांत देणार आहे. या दर्शनाने आमच्या यात्रेची शुभ आणि शक्तिशाली सुरुवात झालेली आहे. महादेवांच्या आशीर्वादानेच आता पुढचा प्रवास यशस्वी होईल. बोला हर हर महादेव. तर मंडळी मस्तपैकी असं पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण जाणार सावरिया शेठ मंदिर. मंदसौर पासून मंडफियाचं जे अंतर आहे जवळपास 125 किलोमीटर. इथं पोहोचल्यानंतर जी एनर्जी आहे ना एकदम जबरदस्त. कारण एवढा लांब प्रवास करून ज्याच्यासाठी आलोय त्याचं दर्शन होते प्रत्यक्षात ते बघायला आणि अनुभवायला एकदम भारी वाटतंय. ऑनलाईन पेमेंटचा थोडासा काही ठिकाणी इश्यू आहे. तर या ट्रिपला सोबत येताना तुम्ही थोडेसे कॅश वगैरे जवळ ठेवा. आजच्या पहिल्या दिवशीचा जो मुक्काम असणार आहे आपला तो मंडफिया. मंदसौर पासून आपला मंडफियाचा जो आपला प्रवास राहणार आहे तो म्हणजे मध्य प्रदेश ते राजस्थान. छोटासा जर्नी तुम्हाला पण दाखवतो. बॉर्डर स्टेट लगतचा एकदम जबरदस्त आहे. चला मंडळी आता जाऊया आपल्या दुसऱ्या देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी सावरिया शेठ मंदिर. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम 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 कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरं पटपीतमानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनकसुतावरं श्रीराम श्रीराम. मध्य प्रदेशातील शेवटचं गाव नयागाव. याच्यानंतर आपली राजस्थानचे बॉर्डर लागेल. चेकपोस्टच्या आधी आपली गाडी इथे चहा पाण्याला थांबलेली आहे. बरोबर टाइम झालेला आहे. 6:45 वाजलेले. आपल्या इकडच्या पेक्षा या भागात जास्त थंडी आहे. थंडीचं थोडंसं सावध राहावं लागतंय. नयागावची बॉर्डर क्रॉस करून आपण राजस्थानच्या हद्दीत प्रवेश करणार आहोत थोड्याच वेळा. तोपर्यंत आपण मस्तपैकी इकडे गरमागरम चहा घेऊया. तर या मंडळी मस्तपैकी गरमागरम नयागावचा चहा प्यायला. आणि सगळ्यात विशेष म्हणजे इकडची जी लोक आहेत ती एका स्वेटरवर दुसरा स्वेटर वापरतात. इथे राहणारी पण लोक 3-3 स्वेटर वापरतात. म्हणजे विचार करू शकता किती थंडी आहे इथे. तर मंडळी आपली गाडी राजस्थानमध्ये थांबलेली आहे रात्रीच्या डिनरसाठी. हॉटेल पाहू शकता तुम्ही श्री श्याम सावलिया हॉटेल अँड फॅमिली रेस्टॉरंट. आणि ठिकाण पाहू शकता डोरिया असं काहीतरी गावाचं नाव आहे. आता आपण राजस्थान मध्ये आहे. तर इथे मस्तपैकी शेकून घेतोय. आता थंडी जबरदस्त पसरली आहे. सध्या टाइम झालेले आहेत रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता इथे जेवणासाठी आपल्याला काय काय मेन्यू मिळणार ते बघूया आपण. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे डोरिया इथून मंडफियाचं जे अंतर आहे जवळपास 23 किलोमीटर. या मेनू मध्ये जो आपण मेनू मागवलाय तो दाल बाटी. पण आता रोटी आणि एक भाजी दिलेली आहे. दाल बाटी अजून यायची बाकी आहे. तोपर्यंत संपूया. तर मंडळी आपण आता पोहोचलोय आपल्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी. आज आपल्याला सावरिया शेठ मंदिराचं दर्शन नाही घेता आलं कारण आपली गाडी पंक्चर झाली होती. त्याच्यात सगळा वेळ गेला. आणि आता सावरिया शेठ दर्शन आहे ना ते उद्या सकाळी आपल्याला करायचं पहाटे. तर या ठिकाणी आपली बस पार्किंग केलेली आहे आणि इथे आपल्या आजच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाची रूम आहे अग्रवाल हॉटेल अँड रिसॉर्ट. जसे की मी तुम्हाला म्हणले होते या ट्रिप मध्ये जेवणाची आणि राहण्याची सोय आपल्या पॅकेज मध्ये इन्क्लूड नाहीये. तो जो खर्च आहे तो स्व खर्चाने भरायचा आहे. तर आजच्या आपल्या आजच्या दिवसाच्या आपल्या पहिल्या मुक्कामाची रूम.
असे काहीशे मुक्कामाची रूम आहे आणि या रूम साठी एका पर्सनला 200 रुपये इतका खर्च आलेला आहे. सुप्रभात मंडळी, वेलकम टू राजस्थान. या खाटूश्याम यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता टाइम झालेला आहे बरोबर पहाटेचे 5:30 वाजत आलेत आणि सगळे पॅसेंजर रेडी झालेले आहेत आजच्या देवदर्शन यात्रेसाठी. आजच्या दिवसामध्ये आपण टोटल 3 पॉईंट कव्हर करणार आहोत. पहिलं सावरिया शेठ, दर्शन, चित्तोडगड आणि पुष्कर, असे 3 पॉईंट आपण आजच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. बोला यशवंतराव महाराज की बोला देव मामलेदार यशवंतराव महाराज की. आपण आलो आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या पॉइंटला, सावरिया शेठ मंदिर. या ठिकाणी आपली बस उभी आहे. आता पार्किंगसाठी गेलेले सर्व प्रवासी इथून आता दर्शनासाठी जात आहेत थेट सावरिया शेठ दर्शन. वातावरण बघा, पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि जबरदस्त धुकं पसरले आणि या ठिकाणी हलकासा ठिपका असा पाऊस येते. चला मस्तपैकी असं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण थेट चित्तोडगड. सावरिया शेठ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच एक अत्यंत लोकप्रिय रूप. इथे श्रीकृष्णाला सावरिया शेठ म्हणजे व्यापारी, शेतकरी आणि सामान्य माणसाचे शेठ म्हणून पूजले जाते. या मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की इथे मनापासून केलेली प्रार्थना कधीही रिकामी जात नाही. म्हणूनच देशभरातून विशेषत व्यवसाय करणारे भाविक आपली नवस मनोकामना घेऊन इथे दर्शनासाठी येतात. सावरिया शेठ मंदिराची स्थापना स्वप्नात आलेल्या दैवी संकेतानुसार झाली आणि आज हे मंदिर राजस्थान मधील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक मानलं जातं. मंदिर परिसरात पसरलेली भक्तीची ऊर्जा, भाविकांची गर्दी आणि जय सावरिया शेठचा जयघोष मनाला वेगळाच अनुभव देते. या दर्शनाने आमच्या यात्रेत श्रद्धा आणि विश्वासाची आणखी एक मजबूत पायरी जोडली गेली. देव मामलेदार यशवंतराव महाराज की जय. सावलिया शेठ की जय. त्याने असे म्हणणं होतं, अर्जुननं कमाले सर्वश्रेष्ठ धनुर्धन योद्धा घोषित कर दे बा हाय सृष्टीना. ते त्याने श्रीकृष्णाने सांग का तुनापेक्षा त्यानापेक्षा कर्ण जो होता समोरले बाजूले तो श्रेष्ठ होता. अर्जुनना सारथी जो होता तो श्रीकृष्ण होता सारथी, आणि अर्जुनना रथले जो हे होता मुकुट त्यांना ध्वजवर साक्षात हनुमंत बसेल होता. त्यांना कोण जर कर्णना बाण म्हणा ते अर्जुनना रथ 3 कोस मागे जाय आणि अर्जुनने जर बाण मारा ते कर्णना रथ 7 कोस मागे जाय. अर्जुनला असे वाटे की मी त्यांना रथ 7 कोस मागे घालू शकत बा एक बाण मार, आणि तो म्हणा रथ 3च कोस मागे घालू शकत. तेव्हा श्रीकृष्णाने सांग का रे त्यांना सारथी त्याला कोणीच नाही तिकडे, तरी तू त्यांना रथ फक्त 7च कोस मागे जास आणि तुना सारथी मी शे तिन्ही लोकच ना कारण हार, तरी तुना रथ जो तो 3 कोस मागे घालू शकत. जर मी उतरी गवते तुला काय होईल हा? आणि जर हनुमंत जर वरुणावर उडी घ्या, मी जर खाल उतरी गवते तुला रथ सापडणारच नाही, कर्णना पुढे तू टिकू शकत नाही. हाही श्रीकृष्णाले साक्षात माहित होतं, पण तरी सुद्धा त्याला घमंड होता. चित्तौड़गढ़ सिटी 5 जगह फैला हुआ है, लेकिन पहाड़ी ग्राउंड है किले के ऊपर. वो 13 से 14 किलोमीटर एरिया है, लेकिन वहाँ भी आपको पैदल नहीं जाना है. हर पॉइंट पे ऑटो जाएगा. पहला पॉइंट रुकेंगे मीराबाई का मंदिर, दर्शन करेंगे, ऑटो खड़ा रहेगा आधे घंटे तक. आप लोग घूमेंगे फिरेंगे आराम से मीराबाई का मंदिर. फिर ऑटो में बैठ के आगे चलेंगे, ऑटो स्टैंड पे चलेंगे 2-2.5 किलोमीटर आगे विजय स्तंभ. विजय स्तंभ महाराणा कुंभा ने बनाया, वो जगह आपको दिखाएंगे. एक जौहर कुंड जो रानी पद्मिनी आग जला के जिंदा उसमें कूदी, और एक शिव जी का मंदिर जिसमें 9 फुट का मूर्ति ब्रह्मा विष्णु महेश का, और एक झील का मुख टैंक. करीब आधा घंटा लगेगा देखने के लिए. फिर ऑटो से बैठ के आगे चलेंगे रानी पद्मिनी पैलेस, जो पद्मावती पिक्चर बना ना, जहाँ अलाउद्दीन सिस्टम दिखाया गया. करीब आधा घंटा लगेगा देखने के लिए. फिर ऑटो से बैठ के आगे चलेंगे 1.5-2 किलोमीटर आगे माँ काली का टेम्पल, अलका माता मंदिर. ऐसे घूमने में आपको ऑटो से 2 से 1.5 घंटा लगेगा. तर मंडळी, आपण पोहोचलोय आजच्या यात्रेच्या दुसऱ्या पॉइंटला. महाराणा प्रताप यांच्या शौर्याची पवित्र भूमी चित्तोडगड. मंडफियापासून आपण चित्तोडगड पर्यंत जवळपास 30 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे. आता या ठिकाणी चित्तोडगड मध्ये उतरलेलो आहे, कारण किल्ल्यावरती जायला आपल्याकडे अलाउड नाही आणि इथे सर्व पॅसेंजर वगैरे रिक्षामध्ये बसलेले. एसटी मधून उतरल्यानंतर जे पॅकेज मिळालं आम्हाला ते 250 रुपयामध्ये आपण बार्जिन केलेलं आहे. सुरुवातीला 350 बोलले होते, तर 250 रुपयांमध्ये ही डील फायनल केली. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, त्याच्यामध्ये ऑटो राईड, गाईड आणि किल्ल्याचे एंट्री पॉईंटचं तिकीट हे सगळं इन्क्लूड असणार आहे या पॅकेज मध्ये. पर पर्सन 250 रुपये इतका खर्च आपल्याला पडलेला आहे. थंडी तर एकदम खतरनाक आहे राव. आता ब्लॉग मध्ये बोलायचं पण मास्क काढला नाही तर थंडी खतरनाक.
ज्या ठिकाणी आपली बस लावलेली आहे राजू पार्क असं काहीतरी पॉईंट आहे, तिथून आपण या ठिकाणी आलोय. 8 किलोमीटर अंतर आहे. या मंदिरापाशी आपल्याला सोडलेलं आहे मीरा मंदिर. थंडी अक्षरशः अशी टोचते आणि आता सकाळचे 9:15 वाजलेले. विचार करा की उन्हाळ्याच्या सीझन मध्ये नाही तर राजस्थान म्हणले की तुम्हाला माहिती आहे पूर्ण टेम्परेचर हाय असते, खतरनाक हवामान आहे. मंदिर बघा तुम्ही बाहेरून कसं आहे. मी पहिल्यांदाच असे काही बांधकामाची रचना बघितली, एकदम म्हणजे युनिक. हे मंदिर संत मीराबाईंच्या अतुट भक्तीचं प्रतीक आहे. मीराबाई या मेवाडच्या राजघराण्यातील असूनही त्यांनी ऐश्वर रागसुख सोडून भगवान श्रीकृष्णाची एकनिष्ठ भक्ती स्वीकारली. मीराबाईसाठी कृष्ण हेच सर्वस्व होते. समाज, विरोध, संकट कशाचीही पर्वा न करता त्यांनी आयुष्यभर गिरधर गोपालचं नामस्मरण केलं. या मंदिरात उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. असं वाटतं की आजही मीराबाईंची भक्ती या भिंतीमध्ये गुंजत आहे. आपण आता मीरा मंदिर नंतर आता विजय स्तंभ या ठिकाणी आलेलो आहे आणि समोर पाहू शकता समाधीश्वर मंदिर आहे आणि आजूबाजूचा नजारा बघा. इथे गाईड वगैरे गाईड करतायत आणि पूर्ण आहे ना, पूर्ण असं मंदिर वगैरे पूर्ण तुम्हाला मार्बल टाईप दिसल. पूर्ण मार्बल वापरलेलं आहे मंदिराला. राजस्थान मध्ये जर तुम्ही आलात ना, पूर्ण मार्बल म्हणजे खाणी आहे तिथे. दादांनी बरेच असं ट्रिप गेले त्या भागातले, त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, तर त्यांना विचारून घेऊया. इथं हे राजस्थान असे एक 10-12 फूट माती काढल्यानंतर इथं पूर्ण आपल्याला सगळं मार्बलच दिसणार आहे. इथं बघून घ्या, आता सुद्धा इथं सगळं आपल्याला मार्बलचेच मंदिरं, मार्बलचेच घरं वगैरे काय असेल ते सगळं आपल्याला मार्बलच दिसणार. डोंगरावर सुद्धा माती नाही, इथं सगळं मार्बल. आता हा पॉईंट आहे तो विजय स्तंभ. इथं हा बघा, याला ना सिमेंट लावलेलं आहे ना काहीच लावलेलं नाही याला फक्त, आणि त्याला खाली फुटेज वगैरे काहीच नाही. डायरेक्ट म्हणजे एका फक्त दगडावर दगड ठेवून तो उभा केलेला स्तंभ हा विजय स्तंभ म्हणून. त्यामुळे इथं राजस्थान पाहायला आला 100% तुम्ही या, आणि एकदम खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. मी सध्या चित्तोडगड किल्ल्यातील विजय स्तंभ परिसरात उभा आहे. हा स्तंभ मेवाडचे महाराणा कुंभा यांनी आपल्या विजयाच्या स्मरणार्थ उभारला होता. हा विजय स्तंभ ऐकून 9 मजली आहे. या स्तंभावर आतून अरुंद पायऱ्यांचा मार्ग असून वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. राजपुतांच्या शौर्याची आणि पराक्रमाची ही उंच ओळख आहे. पण कोरोना काळानंतर या स्तंभाचे द्वार बंद करण्यात आले. त्यानंतर गोमुख कुंड येथे गायीच्या मुखासारख्या आकारातून नैसर्गिकरित्या वाहणारं पाणी या कुंडाचं वैशिष्ट्य आहे. सध्याच्या काळात हे कुंड बंद केलेलं आहे. चित्तोडगड किल्ल्यात इतिहास आणि श्रद्धा जिथे एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे समिदेश्वर महादेव मंदिर. हे समिदेश्वर महादेव मंदिर भगवान शिवांना अर्पित असून चित्तोडगड किल्ल्यातील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक मानले जाते. समिदेश्वर महादेव मंदिर मेवाडच्या राजघराण्याचं मुख्य आराध्य दैवत मानलं जायचं. युद्धावर निघण्याआधी राजे आणि सैनिक इथे येऊन भगवान शंकराचं दर्शन घेत असत. मंदिराची रचना साधी असली तरी त्यातील ऊर्जा खूप शक्तिशाली आहे. चित्तोडगड साईडसिंगच्या आपण 3रा पॉईंट आलेलो आहे, कालिका माता मंदिर. पाहू शकता हे मंदिर आणि बरेच असे वानर सेना मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत. या माता मंदिराचं दर्शन घेऊया. आपल्या या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी चित्तोडगडचे जेवढे पण पॉईंट आहेत ते पूर्ण आपण कव्हर करतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं असेल सुरुवातीचं मीरा मंदिर, त्याच्यानंतर विजय स्तंभ, आता कालिका माता मंदिर, त्याच्यानंतर महाराणी पद्मावती पॅलेस. हे काही पॉईंट लांब नाहीये, जवळ पॉईंट आहे. तुम्ही सुरुवातीला पाहू शकता. आता आपण महाराणी पद्मावती पॅलेसच्या बाजूला, मीरा मंदिरच्या बाजूला हे विजय स्तंभ. विजय स्तंभ झाल्यानंतर हे कालिका मंदिर, कालिका मंदिर नंतर आपण महाराणी पद्मावती पॅलेसला आलेलो. चित्तोडगड किल्ला म्हणजे राजपुतांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि बलिदानाचा जिवंत इतिहास. या किल्ल्याने अनेक आक्रमण पाहिली, अनेक युद्ध पाहिली, पण कधी स्वाभिमानासमोर तडजोड केली नाही. याच किल्ल्यात महाराणी पद्मिनीसारख्या शूर आणि स्वाभिमानी राणीने इतिहास घडवला. पद्मिनी महाल फक्त एक राजवाडा नाही, तर तो स्त्री सन्मान, धैर्य आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. आक्रमणाच्या वेळी पराभव स्वीकारण्यापेक्षा स्वाभिमान जपण्यासाठी महाराणी पद्मिनीसह अनेक राजपूत स्त्रियांनी जौहर करून बलिदान दिलं, असं इतिहासात सांगितलं जातं. आज या महालासमोर उभं राहिल्यावर आपल्याला जाणवतं की चित्तोडगडचा इतिहास फक्त पुस्तकातच नाही, तो इथे प्रत्येक दगडात आणि प्रत्येक श्वासात जिवंत आहे. या किल्ल्याने आपल्याला एकच शिकवण दिली: स्वाभिमानासाठी दिलेलं बलिदान कधी व्यर्थ जात नाही. आपले सगळे पॉईंट वगैरे कव्हर झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता राजस्थानी गेटअप मध्ये आलेलो आहे. लेडीजचे आउटफिट वेगळे आणि जेंट्सचे राजस्थानी आउटफिट वेगळे पाहू शकता. आता मी सुद्धा गेटअप केलेलं आहे. आलोय तर हे सगळं अनुभवून बघूया कसं असतंय, काय असतंय, म्हणजे कपडे कसे येते, फील कसं वाटतंय ते म्हणजे अनुभवल्याशिवाय या सगळ्या गोष्टी कळत नाहीत.
आता आपले चित्तोडगडचे सगळे साईट सीइंग पॉईंट झालेले आहेत, तुम्हाला ते दाखवलेले आहेत. आता आपण शेवटच्या पॉईंटला व्हिजिट करून आता आपण खाली चाललेलो आहे जिथं आपल्यापासून ड्रॉप केलं होतं. आणि समोर पाहू शकता हे कीर्तिस्तंभ, इथून आपला चित्तोडगडचा साईट सीइंग पॉईंट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला चित्तोडगडची साईट सीइंग कशी वाटली आणि सगळ्यात खास तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये? ब्रह्मा विष्णू मंदिर, कीर्तिस्तंभ, मीरा मंदिर. तुम्हाला काय आवडलं चित्तोडगड साईट सीइंग पॉईंट मध्ये? बघण्यासारखं म्हटल्यानंतर आपण जर किल्ला बघितला तर असं वाटतं की जसे आपण पुराणात राजे महाराजांच्या काळात फिरतो आहे बा, असं आपल्याला वाटतंय. म्हणजे अजून आपण जुन्या जमान्यात राहतोय हा असं भासवतो त्याचा. हा, आणि असं प्रेक्षणीय स्थळ आहेत, ते महाल आहेत, परत आपण कुंड आहेत, मंदिर आहेत, कीर्तिस्तंभ आहे, विजयस्तंभ आहे, असे बघण्यासारखं खूप आहे बा. हाच मला पॉईंट फक्त त्या टाक्याचा पटला, पाण्याचा साचा. हा, त्या विजयस्तंभाच्या शेजारी जोहाराचा, ज्यावर पद्मावतीने जोहार केला ना, ते कुंड. हे जे चित्तोडगड आहे ना पूर्ण 700 एकरामध्ये पसरलेला हा किल्ला आहे. गडाचा जो बॉर्डर आहे ना तो खूप लांब पर्यंत आहे. विचार करू शकता किती मोठा किल्ला आहे. भारी वाटतंय रा. पादारो म्हारो देश. जसं तुम्ही प्रत्येक राज्यांमध्ये जाल ना, प्रत्येक राज्याची काही ना काहीतरी वेगळी संस्कृती आहे, वेगळं काहीतरी कल्चर आहे. जसं आपल्या महाराष्ट्रीयन आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे कल्चर वेगळं असते. कर्नाटक, तमिळ, राजस्थानी बरेच काय असा अनुभव पाहायला मिळतील. त्यांची बोलीभाषा, त्यांचे राहणीमान, बरंच काही. दुपारच्या जेवणासाठी आपण हॉटेलवर थांबलेलो. हॉटेलचं नाव पाहू शकता, श्रीनाथ योगी फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. जेवण झाल्यानंतर आपला प्रवास होईल थेट पुष्करला. पुष्करचं अंतर बघायचं झालं ना, चित्तोडगड पासून 230 किलोमीटर, म्हणजे पुष्कर गाठण्यासाठी आपल्याला 6-6.5 तासाचा प्रवास करावा लागणार आहे. तर आपण इथे छोटासा मेनू घेतलेला आहे, चहा, बिस्कुट. आपण काही इथे मेनू वगैरे घेणार नाही. ऑलरेडी आपण चित्तोडगड मध्ये एक फूड घेतला होता हलकासा, पण तो काही तुम्हाला दाखवला नाही, त्यामुळे जास्त काही भूक नाही. तर आपण डायरेक्ट आता रात्रीचे जेवण जेवणार आहोत पुष्करला. तर मंडळी, तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या गाडीवर असा एक बॅनर लावलेला आहे, देव मामलेदार. याच्या मागे खरी कहाणी काय आहे, त्याचा काय अर्थ आहे, अजूनपर्यंत कोणाला माहीत नसेल, कुणाला माहीत असेल ते थोडक्यात माहिती तुम्हाला सांगून देतो. नमस्कार, मी अमोल भामरे. मी राज्य परिवहन महामंडळ सटाणा आगार या ठिकाणी वाहक पदावरती कार्यरत आहे. आमच्या गाडीवरती जे काही देव मामलेदार नाव लिहिलेले आहे त्याच्या मागची फार मोठी कहाणी आहे. आमच्या बागलाण तालुक्याला यशवंत नगरी म्हणून देखील ओळखला जातं आणि देव मामलेदारांची भूमी म्हणून देखील आपण या ठिकाणी ओळखत असतो. बागलाण तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून आलेले यशवंतराव महाराज ज्यावेळेस बागलाण तालुक्यावरती प्रचंड दुष्काळ पडला, तर त्यावेळेस त्यांनी अक्षरशः पूर्ण जे काही खजिना असतो तो खजिना जनतेसाठी खाली करून दिला. त्याच्यावरती ब्रिटिशकालीन सरकारने त्यावेळेस त्यांच्यावरती आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते तपासणी करायला आले तेथील अधिकारी, तर त्यावेळेस जो काही खजिना होता, जे काही तेजोऱ्या होत्या, त्या जशा त्या तशा त्या ठिकाणी भरलेल्या त्यांना आढळल्या. एक माणसातला देवत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सटाणा असं शहर आहे, सटाणा असा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील, की त्या ठिकाणी एका माणसाची यात्रा भरते, म्हणजेच देव मामलेदारांची यात्रा भरते. आणि त्यांच्या नावांमुळेच आमच्या संपूर्ण बागलाण तालुक्याला यशवंत नगरी देखील म्हटलं जातं आणि आमच्या बागलाण तालुक्याला सटाणा शहराला देव मामलेदारांची नगरी देखील या ठिकाणी म्हटलं जातं. माझं नाव शिवाजी सैंदाने, मी सटाण्याचा आहे. माझं सटाण्याला सलून आहे किंवा जेंट्स पार्लर म्हणून. हो, पण मला ज्या वेळेस मला कळालं किंवा यात्रा जाणार आहे त्या दिवसापासून माझ्या पायाला घुंगरू बांधलेले होते. त्या निमित्ताने सर्व कर्मचारी आणि प्रवासी यांचं हेळीमेळीचं वातावरण आहे. असं वाटतच नाही आम्ही कुठे प्रवासाला चाललो, आम्ही सगळे मित्र परिवार कुठेतरी फिरायला चाललो असं वाटतंय. सुंदर अशी ट्रिप होत आहे, त्याच्यात कुठलीही नाराजी नाहीये. त्या गाडीवर नाव जे आहे देव मामलेदार यशवंतराव महाराज, याबद्दल जर बोलायचं ठरलं तर तहसीलदार हा तालुक्याचा बॉस असतो. तहसीलदाराचं काम फक्त महसुली वगैरे असतं. आमच्या गावाला यशवंतराव महाराज हे तहसीलदार होते आणि त्यांना देवत्व प्राप्त झालं. कपला एकादशी डिसेंबरमध्ये असते, त्यांचे 15 दिवस यात्रा असते आणि तालुक्याच्या पूर्ण जे रहिवासी आहेत ते त्या यात्रेला आवर्जून येतात. 15 दिवस यात्रा असते. तर मंडळी, हे सगळे पूर्ण खानदेशकर आहेत म्हटल्यानंतर त्यांची तुम्हाला आयराणी भाषा ऐकवतो. ते कशा पद्धतीने आयराणी वगैरे बोलतात. खाटू श्यामने यात्रा सटाणा डेपोनी काढीना भयान आनंद द्या आमले असे काही जावाले भेटतं नाही. इकडे तिकडे तपास कराय तू लोक 10,000 रुपया म्हणत, पण या 5,600 रुपयामा एकदम आनंदी आणि खेळीमेळीना वातावरणात आम्ही जाहीर आहोत. मजा येईल. तुम्ही नक्की विचार करा, आमने डेपोनी गाडीवर नक्की फिरायला या. मना गाव मना देश, मना सटाणा नगरी.
आपण पोहोचले आजच्या दिवसाच्या तिसऱ्या पॉईंटला. पहिला पॉईंट आपण सुरुवातीला केला होता सावरिया शेठ मंदिर, त्याच्यानंतर चित्तोडगड किल्ल्यानंतर आपण आलो आता पुष्कर. या ठिकाणी बरोबर संध्याकाळचे 7 वाजलेले. थंडी एकदम खतरनाक आहे राव. इथं बस मधून बाहेर पडलं इतकी भयानक अशी थंडी आहे ना. आता मला बोलायला पण त्रास होतोय, माझी जीभ वळते हळूहळू बोलताना, पण मी कंट्रोल करतोय. पुढची ट्रिप आता जाणार आहे. आता त्याची तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. तुम्ही जर या सीझनला प्रवास करत असाल तर डबल स्वेटर वगैरे घ्या, हे कंपल्सरी आहे. एका स्वेटरमुळे तुमची थंडी जाणार नाही, एवढी भयानक थंडी आहे. इकडचे स्थानिक लोक सुद्धा डबल स्वेटर घालतात. थंडी किती आहे दादानी बघा किती पॅक केलेलं आहे, एकदम थंडी भयानक आहे. काय म्हणतात दादा, बोला थंडी किती आहे? थंडी आहे. उतरलं तर बघितलं तर आम्हाला वाटलं तर वाळवंट खूप गरमी असेल, पण गरमी नाहीये. बरोबर, एकदम जबरदस्त थंडी आहे, एकदम गुलाबी थंडी. शिवाय गुलाबी नाही, गुलाबी आपल्या इकडे गुलाबी पेक्षा बी भयानक आहे. डबल स्वेटर घालतात लोक इथे. आपण आता ब्रह्मदेव मंदिराचं दर्शन घेणार आहे पुष्कर मध्ये. बोलायला त्रास होतो, पण तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या महाराष्ट्रात खूप थंडी आहे, त्यांनी एकदा इकडे यावं. काय म्हणायचं भाऊ, वाळू पण एकदम गार पडले बर्फागत. तर मला तरुण पोरांना संदेश द्यावा असा वाटतो. या आधी पण आपण बोललेलो आहे अष्टविनायक दर्शन यात्रेमध्ये की तुमचं जोपर्यंत तरुणपण आहे तोपर्यंत फिरून घ्या. एकदा तुम्ही 50 ओलांडली तर तुम्हाला हेल्थवर प्रॉब्लेम यायला चालू होता. त्यामुळे आहे ना, एन्जॉय करून घ्या. मस्त असं ब्रह्म मंदिरापासून असं मार्केट भरलंय जबरदस्त. काय ना काहीतरी युनिक वस्तू आहे या ठिकाणी. चला मंडळी, मस्तपैकी असं ब्रह्म मंदिराचं पण आता दर्शन घेऊया. आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. मस्तपैकी असं ब्रह्मा मंदिरचं दर्शन झालेलं आहे. जास्त काही फुटेज तुम्हाला देता आलं नाही, कारण अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मंदिरच्या आवारामध्ये. तर आता सध्याचे पाहू शकता तुम्ही किती वाजलेले आहेत. आत्ता वाजलेले आहेत 8:47. या ठिकाणी ना शॉपिंग करण्यासारखं बरंच असं काही गोष्टी आहेत. शॉपिंग, खाणं पिणं बरंच काही या ठिकाणी करू शकता. ब्रह्मा मंदिरच्या परिसरामध्ये आपलं रात्रीचं जेवण होतं. 100 रुपयात आपण इथं व्हेजिटेबल थाळी वगैरे मागवलेले आहे. आजचा आपला रात्रीचा मुक्काम असणार आहे खाटोला. पुष्कर पासून खाटोचं जे अंतर आहे जवळपास 174 किलोमीटर. तर आजच्या दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आपला खाटोला. मस्तपैकी अशी व्हेजिटेबल थाळी आलेली आपली पाहू शकता. तर मंडळी जेवून घेऊया आणि त्यानंतर आपला जो मुक्कामाची रूम आहे ती तुम्हाला दाखवतो. आता इथून 174 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे. पुढे खूप लांब प्रवास आहे. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या खाटूश्याम देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या दिवसामध्ये. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपलं मेन दर्शन होणार आहे खाटूश्याम देवदर्शन. हरे का सहारा बाबा श्याम हमारा. या यात्रेसाठी आपण ही पॅकेज जॉईन केली होती. हे जे देवदर्शन स्पेशल राजस्थानी देवदर्शन आहे. काल रात्री ज्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता कान्हा वॉटर पार्क पाठीमागे बिल्डिंग पाहू शकता. काल रात्रीची गाडी पोहोचली या ठिकाणी आपली रात्री 3 वाजता. विचार करा, एकदम भयानक असं धुकं होतं, त्यामुळे थोडासा लेट झाला काल पोहोचायला आपल्याला. आता या काकांच्या हातामध्ये तुम्ही ब्लँकेट बघा, 7-8 ब्लँकेट तरी असतील. थंडीचा महिना असल्यामुळे ना तुम्हाला स्वेटर कंपल्सरी आहे. एक पेटीकोट स्वेटर, दुसरा म्हणजे या आउटर स्वेटर. सध्या टाइम झालेला आहे सकाळचे 9:15 वाजलेले आणि वातावरण बघा तुम्ही, सगळं धोका दिसतील तुम्हाला. आजूबाजूचा परिसर बघा. खाटूश्यामजी म्हणजे महाभारतातील महान योद्धा, बर्बरिक यांचं कलियुगातलं रूप असं मानलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकांच्या अद्वितीय बलिदानाने प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की कलियुगात तू श्याम नावाने पूजला जाशील. खाटूश्यामजी यांना भाविक प्रेमाने हरे का सहारा म्हणतात, कारण ही अशी श्रद्धा आहे की इथे आलेला प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. हे मंदिर साधारण 10व्या किंवा 11व्या शतकात स्थापन झाल्याचं मानलं जातं. मंदिरात असलेलं श्याम बाबांचं मुख भूमीतून प्रकट झालं अशी आख्यायिका सांगितली जाते. खाटूश्यामजी मंदिरात फाल्गुन महिन्यात भरणारी फाल्गुन मेळा खूप प्रसिद्ध आहे. या काळात देशभरातून लाखो भाविक पायी यात्रा करून श्यामबाबांच्या दर्शनासाठी येतात. हरे का सहारा श्याम बाबा हमारा, बोला जय श्री श्याम. फायनली मंडळी, आपल्या पॅकेजमध्ये राजस्थानच्या सर्व देवस्थानचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. सध्या टाइम झालेला आहे दुपारचे 2 वाजलेले. इथून आपली गाडी जाणार ते थेट उज्जैन. तर आपली गाडी इथे डिझेल भरण्यासाठी आलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी आपल्या गाडीचं डिझेल भरायचं काम चालू आहे. आता इथून आपली गाडी डिझेल भरून आता डायरेक्ट जेवायला थांबेल ढाब्यावर वगैरे. तिथं आपण दुपारचं जेवण जेवूया. बघूया आता जेवण कसं मिळतं इकडे. जसं आपण राजस्थानला एंटर मारली होती ना, मला काही जेवण ढाब्यावरचं एवढं काही आवडलं नाही. मला माहित होतं इथं जेवण वगैरे ढाब्यावरचं कसं असतं हायवे साईडला, त्यामुळे जास्त काय मी जेवत नाही. तसे शिर्डीच्या ठिकाणी जर मुक्कामी गाडी थांबली ना, तिथे एक मस्त चान्स आहे जेवणासाठी, एकदम बेस्ट. दुपारच्या जेवणासाठी आता आपली बस थांबलेली हॉटेल श्री श्याम. आपण ज्या ठिकाणी उभा आहे खाटूच्या आता थोडे पुढे आलोय, तरी पण इथून अंतर आहे ना ते उज्जैन पर्यंत तब्बल 600 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे. अजून विचार करू शकता, अजून आपल्याला 12 तासांचं अंतर कव्हर करायचं पुढे जाऊन. खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे. राजस्थानची मिट्टी बघा तुम्ही, राजस्थानी मिट्टी. आतापर्यंत खाटूश्याम दर्शन यात्रेचे जेवढे पण पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत, मनसूर, मंडपिया, चित्तोडगड, पुष्कर भवन आणि आता खाटूश्याम. खाटूश्याम नंतर आता आपली गाडी उज्जैनला जाणार आहे. ज्या गाडीने आपण देवदर्शन
यात्रा करतोय ती सटाणा आगाराची गाडी आहे, नाशिक विभाग सटाणा आगार. गाडी क्रमांक MH14 MH0732. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या खाटूश्याम यात्रेच्या 4थ्या दिवशी. आज आपण पाहणार आहोत ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा. शेवटच्या दिवशी आपले दर्शन होणार आहे उज्जैनचा महाकालेश्वर. याच्यामध्ये आपण जे पॉईंट बघणार आहोत, टोटल 12 देवस्थानांना आपण भेट देणार आहे उज्जैनमध्ये. जसं आपण पुण्यावरनं यात्रा गेली होती पुणे ते ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा, त्याच्यामध्ये तुम्हाला देवस्थानची यात्रा वगैरे दाखवली, तशा पद्धतीने ही यात्रा असणार आहे. जास्त काही तुम्हाला मी दाखवणार आहे, ऑलरेडी हा प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे. 4थ्या दिवशी आपला काही मुक्काम कुठे झाला नाही, कारण आपल्याला यायला लेट झाला. त्याच्यामुळे जो मुक्काम होता कालचा तो गाडीमध्ये झाला. आणि मस्तपैकी असे प्रवासी फ्रेश झालेले आहेत, आंघोळ वगैरे करून एकदम टाकाटक. या ठिकाणी सर्वांनी आंघोळी केलेले आहेत. हिरी पंचायती आखाडा नया उदासीन निर्वाण. पत्ता पाहू शकता, बडनगर रोड उज्जैन. मस्तपैकी इथे आंघोळीची सोय होती. पर पर्सन तुम्हाला आंघोळीसाठी 20 रुपये द्यावे लागतात गरम पाण्यासाठी. आणि उज्जैनमध्ये आपल्या 12 देवस्थानचं दर्शन होणार आहे. पर पर्सन 250 रुपये इतका खर्च येणार आहे बाय ॲटो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. फायनली मंडळी, आपल्याला दिलेल्या पॅकेज प्रमाणे सर्व देवदर्शन कंप्लीट झालेले. खाटूश्याम देवदर्शन यात्रा. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली देवदर्शन यात्रा नक्कीच कमेंट करून सांगा. या यात्रेचा खर्च पडलेला आहे आपला 5,705 रुपयामध्ये. एकदम अफोर्डेबल मध्ये ही यात्रा आपली कंप्लीट झालेली आहे. मला जो खर्च आलेला आहे वैयक्तिक राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा 200 रुपये एवढा खर्च आलेला आहे. टोटल तुम्ही हिशोब करू शकता, एवढा खर्च आपल्याला लागलेला आहे या यात्रेसाठी. जर तुम्हाला ही यात्रा करायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर बाजूला दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ही जी बस आहे ना, महाराष्ट्रातील पहिली धावणारी बस असेल. खाटूश्यामला आतापर्यंत कुठलीच MSRTC ची बस गेलीच नाही. धुळेवाल्यांची जाणार होती 13 डिसेंबरला खाटूश्याम यात्रा, पण ती काही गेली नाही. त्यामुळे आपलीच बस सगळ्यात पहिली महाराष्ट्रातून धावणारी खाटूश्यामसाठी MSRTC मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, आता सटाणा आगारातून नुकतीच ही सेवा देण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. मी असं नाही की पूर्णच बसचं पॉझिटिव्हिटी सांगणार, निगेटिव्हिटी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बस ज्यावेळेस कोणत्याही आगाराची सुरुवातीला बस जाऊ द्या, प्रॉब्लेम हा येतो. असं नाही की त्यांना एक्सपिरियन्स यात कुणालाच नव्हता. आणि जे कर्मचारी होते ते पण नवीन होते या रोडला, थोड्याफार निगेटिव्हिटी पण असतात. असं नाही की सुरुवातीला गेली म्हणजे सगळ्यात पॉझिटिव्ह रेस्पॉन्स. बाकी यात्रा मस्त अशी झालेली आहे. खाटूश्याम दर्शन यात्रा एक नंबर. थंडी चांगली होती, जबरदस्त होती. हा फक्त हिवाळ्यात 2 राज्यामध्ये प्रवास करणार म्हटल्यावर काही आवरच आहे. प्रवासी तर सगळे एळीमळीने राहतात. फक्त एवढा एक पॉईंट आहे की फक्त थंडीचे दिवस आहे, थोडंसं धुक्याचं वातावरण असतं, त्याच्यामुळे आपण स्वेटर वगैरे मफलर वगैरे घेऊनच आहे. प्रवाशांची थोडीशी आपण मुलाखत घेऊया. ही खाटूश्यामची यात्रा त्यांना कशी वाटली, त्यांच्याकडून थोडीशी मुलाखत. आम्ही देवळ्याहून आलो. नाव अलका सुभाष आडा. यात्रेची आम्हाला किती दिवसापासून उत्सुकता होती. यात्रा खूप छान झाली, सर्वांनी सहकार्य दिलं, सगळी व्यवस्था छान होती, दर्शन बी छान झाले आमचे. माझं नाव सुरेश बेनराम येवला. एसटी म्हणून तिकीट बुक केलं. माझ्या मनात बी ध्यानात बी नव्हतं काही असं, तेव्हा आमचा प्रवास खूप सुखाचा झाला असता. आम्ही एसटी महामंडळाचे आभारी आहोत. तिथल्या लोकांनी सर्व सहकार्य केलं, दर्शन व्यवस्थित झालं, आनंदात झालं. आज उज्जैनचं इतकं छान दर्शन झालं, एकदम VIP दर्शन झालं आपलं. दर्शनासाठी खूप आम्हाला वेळ दिला, एकदम छान झाली आपली यात्रा. खूप फिरायला भारी मिळालं, असं वाटतं अजून फिरावं. आणि अशी आनंदाची यात्रा काय. डेपो मॅनेजर राजेंद्र ऐरे साहेब यांनी हा अतिशय छान उपक्रम सुरू केलेला आहे. खाटूश्याम यात्रेला आम्हाला अतिशय छान असा अनुभव आलेला आहे. या यात्रेदरम्यान आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही, सगळीकडे आम्हाला अतिशय व्यवस्थित प्रवास झाला. माझं नाव ताराबाई केवळ भांबरे, मी आवाटीहून आली. पहिल्यांदा गेली होती यात्रेला खाटूश्यामला. 3 महिने झाले होते मला जाऊन. रेल्वेने गेलो होतो, पण त्यापेक्षा ही यात्रा खूप छान वाटली मला. मग माझे सासरे काय
काय म्हणायचे का चालते का बाई सुनबाई तू, म्हटलं पहिलं नाव माझं टाका आणि अजून 15 दिवसात जरी निघाली ना तरी माझं पहिलंच नाव टाकायचंय, दुसरं का वयना पण टाकायचंय मला. खूप छान प्रवास झाला, एवढं कोणीच दाखवत नाही बरं का. अजून त्यांनी काढावं यात्रा. आणि ही तिथी आहे ना, त्यांचा पण मुलगा दिल्लीला राहतो, मिलिटरी वरचा साहेब आहे बरं का आता. मग त्यांनी पण पैसे टाकून दिले. आई म्हणे जाय म्हणे, तारा आत्या आहे ना, मग तू बिंदाच निघून जाय म्हणे. मग असं करता करता आम्ही आमच्या गावाचे 7-8 जण होतो, बेतकेला निघून आलो आम्ही. एकदम भारी, मला खूप आवडलं. तर आमच्या कधी असं स्वप्नात बी सोचलं नव्हतं की आम्ही जाऊ बा यात्रेला. असं उज्जैनला मी कधी जाईल बा असं माझ्या स्वप्नात बी नव्हतं. असं घडलं बा. असे खाटू श्यामला आमची एकदम समाधानी झाली बा. त्यांनी अजून यात्रा काढायला पाहिजे, आमची अपेक्षा आहे. आम्ही अजून येऊ यात्रेला. मी एक सांगतो की प्रवाशांनी जवळजवळ प्रायव्हेट गाड्यांवर प्रायव्हेट बसेसवर जाण्यापेक्षा महामंडळाच्या बसेसवर यात्रा करावी. कारण मी जेवढा एन्जॉय केलेला आहे महामंडळाच्या बसेसवर, इतका म्हणजे आनंददायक माझी यात्रा झालेली आहे. आणि दोघे ड्रायव्हरांना तर मी धन्यवाद देतो की त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. या टूरमध्ये आपल्याला जे चालक लाभलेले आहेत, समाधान आहिरे आणि राजेंद्र दुगळे म्हणून, या लोकांनी जो आपल्याला प्रवासामध्ये जी मदत केली, जे खडतर अशी बस चालवली, धुक्यामध्ये बस चालवलेली, अहोरात्र 500-500 किलोमीटर त्यांनी बस चालवली. आपण सगळे प्रवासी मिळून या दोघांचे कौतुक केलं तेवढं कमी, तर टाळे वाजल्या गेल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही खाटूश्याम देवदर्शन यात्रा नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि हीच खाटूश्याम यात्रा पुढच्या ट्रिपला जाणार आहे 15/1/2026. ज्यांना कुणाला जायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा माझा इंस्टाग्राम ID वगैरे दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि 15 तारखेनंतर सटाणा आगारातून ज्या काही देवदर्शन सुटणार आहेत त्याची माहिती मी इंस्टाग्रामला नक्कीच देईल. त्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला ही खाटूश्याम दर्शन यात्रा ट्रिप कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा व्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.